संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूननं हाहाकार माजवलाय. मुंबईसह कोकणात पावसाचं थैमान सुरू आहे. हवामान विभागानं पुढचे 2 दिवस अतिदक्षतेचा इशारा दिलाय. राज्यातील तब्बल 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट हा जारी करण्यात आलाय, तर अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट हा कायम आहे. त्यामुळे पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. कुठे काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट पूर्ण बघा. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी आता त्यानं मात्र रौद्र रूप धारण केलंय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. या भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यामुळं जनजीवन विस्कळीत होण्याची भीती सुद्धा आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत सध्या जोरदार पाऊस कोसळतोय. शनिवारी सकाळी 8:30 पर्यंत मुंबईत 100 मिलीमीटर नोंद पार करत पावसानं उग्र रूप धारण केलं. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात पावसानं अधिक जोर दिलाय. मुंबई आणि उपनगरात गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळं अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. वाहतुकीवर परिणाम होतोय. दादर, हिंदमाता, किंग सर्कल, अंधेरी सबवे या नेहमीच पाणी साचणाऱ्या ठिकाणी खबरदारी घेण्यात आली आहे. लोकल ट्रेन सेवा सुरळीत असली तरी काही मार्गावर विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन हे मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलंय. कोकणातही मान्सूनने अक्षरशः थैमान घातलंय. रायगड जिल्ह्यात सावित्री, कुंडलिका आणि उल्हास नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून वाहत असल्याची बातमी आहे आणि त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. चिपळूण आणि महाडमध्ये NDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यातही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि ज्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. दरम्यान हवामान विभागानं नागरिकांना काही विशेष सूचना दिल्यात आणि खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. पुराच्या पाण्यात किंवा पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहनं चालवणं टाळा. मोकळी गटारं, उघडी मॅनहोल आणि तुटलेल्या विद्युत तारांपासून दूर राहा. झाडांखाली किंवा जुन्या धोकादायक इमारतींजवळ थांबू नका. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी किंवा आपत्कालीन मदत कक्षाशी संपर्क साधा. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत. आपणही आपल्या परिसरातील पावसाची किंवा अडचणीची माहिती ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. ब्युरो रिपोर्ट, lokmat.com.